नाव काय काकी? अनिता बाबू राजपुरे. काकींच्या हाताची डाळ आहे. भात आहे, भाजी आहे. चवळीची ते पण घेतलं. हे नैवेद्यासाठी काय काय देवाला? हे पापड आहे, डाळ, भाजी, भात, काय लोणचं वगैरे असे. गोड शिरा बनवायचा आहे. पाया. हो आई, इथे या पाया भाजतायत चिकनच्या तंगड्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. Guys, welcome to my channel, welcome to another vlog. How are you? I hope you are doing great and enjoying yourself. So once again, welcome to my channel. Those who have not yet subscribed to my channel, I request you to now itself please subscribe and hit the bell button so we'll get the quick notification whenever I upload the video. फैन का आवाज आ रहा रहेगा. तो यहाँ पे मैं अभी गांव में हूँ. बाय द एटमॉस्फियर एंड द बैकग्राउंड आपको समझ में आ गया रहेगा कि आई एम एट माई विलेज एंड टुडे आई एम गोइंग टू कैप्चर सम मोस्ट रिलीजियस वीडियोस लाइक हाउ इन होली यहाँ पे विलेज में शिमगा महोत्सव होता है, फिर पालकी आती है यहाँ पे हर घर में, एंड देन दे सेलिब्रेट विद द जॉय एंड एंथुसियाज्म पावर. सो दैट आई एम गोइंग टू शो यू इन दिस वीडियो. सो दोज हु आर इंटरेस्टेड दे कैन वॉच कंप्लीट वीडियो एंड those who like it they want to like this video at the same time. तो मैंने अभी बताया कि कैसे सब लोग सजा के रखते हैं. सामने वाले के यहाँ पे नैवेद्य है और अभी यहाँ पे सब चीज़ एडजस्ट करके रखा हुआ है. एंड जैसे ही पालकी आएगी हर घर में जाती है, हर घर में अलग अलग रिचुअल्स होते हैं, तो दे वेलकम अकॉर्डिंगली. सो हमारे घर पे कैसा है दैट आई शो यू, एंड देन वॉट एवर फ्रॉम आर एंड वी कैन यू हम देते हैं. एंड देन जस्ट pray for the well-being of the society, of ourselves, of others, and to be get it completely very much nice and earthly. So it's how it is. So keep supporting or then I'll show you. चलो, because अगर मैं ज़्यादा बात कर लूँगी ना तो फिर प्रॉब्लम ये हो जाएगा कि फ़ैन का आवाज़ आ रहेगा. देखो फ़ैन यहाँ पे लगा हुआ है. ज़्यादा अगर मैं बात नहीं लगाऊंगी तो प्रॉब्लम ये हो जाएगा कि मैं बात करती रहूँगी बट आपको वीडियोस फिर कम शूट होकर आएंगे. वैसे तो मैं 2 ही घर लेने वाली हूँ यूजुअली, बट देन ऑल्सो एंड देन आई पॉसिबली ट्राई टू शूट होम टूर एज वेल. वो शायद आपको ये अगले ब्लॉग में आ जाएगा क्योंकि ब्लॉग्स बहुत ज़्यादा कंटिन्यू हो रहे हैं और उसकी वजह से मैंने बहुत प्रायर जो मेरे पास बैकअप वीडियोस थे वो सब एडिट करके रखे हैं. सो ऐसा है. सो हाउ आई एम लुकिंग, दिस इज माई सटल मेकअप लुक विच आई हैव डन एंड दिस इज हाउ. ये तो हर घर में रहता है. एंड आई शो यू वन मोर थिंग. ये ऐसे हॉल में पास करने के बाद यहाँ पे किचन है एंड देन देयर इज अ बैकयार्ड. सो दिस इज हाउ इट इज. दिस इज ऑल द बैकयार्ड इज वेयर ऑल ग्रीनरी यू कैन सी पॉसिबल. सब ग्रीनरीज हरियाली 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 है. एंड दिस इज द सनराइज. दैट्स हाउ. चलो अभी मैं बंद करती हूँ, फिर यहाँ से आपको अगले जो कार्यक्रम के वीडियोस लेंगे वो शूट करके आपको दिखाऊंगी. सो गाइस मैं यहाँ पे बैठी हूँ आंगन में एंड मम्मी इज़ मेकिंग, हाँ, और मम्मी रंगोली निकाल रही है, वो मैं आपको शो करके दिखाती हूँ. आन्या यहाँ पे है. हाउ आई एम सिटिंग, सी हाउ आई एम सिटिंग एंड वी आर वेटिंग. मैं आपको दिखाती हूँ बैक कैमरा से. दिस इज़ हाउ आई लगता है खाली लासी का. हाय ये हमारा छोटा सा आशियाना and Mummy and Adnya's are making rangoli for the overall welcome of God. Hi Adnya. Hi. Good morning. Good
So guys, you can see the atmosphere of my village. अरे सो गाईज धावजी देवाला देण्यासाठी हे सगळं साहित्य ते काढून ठेवलं आहे. नारळ, तोरण, खायची पाने, सुपारी, इकडे आहे 11 नारळ, पेढे. ओहो वा वा, वी कॅन सी द गाईज नाईस पेढे. सो गाईज ओ माय गॉड, व्हॉट शुड आय कॅन से यू. एवढं चांगलं मला वाटलं होतं ह्या दिवशी 29 मार्च 2024 आमच्या घरी ही पालखी आली. अशी तर पद्धतच आहे, रिच्युअलच आहे की होळीच्या दिवशी, होळी म्हणजे आपल्या इकडे होळी कधी 25ला अशी होते ना, तर तिकडे त्यांची होळीमध्ये कधी होती, दापोलीमध्ये 30 तारखेला होती. आणि या होळीच्या पूर्ण वीकमध्ये सगळीकडे म्हणजे घरोघरी ही पालखी जाते. धावजी म्हणजे एवढं असं जागृत देवस्थान आहे आणि हा नवसाला पावणारा देव आहे. खरोखर मी सांगेन, कारण की मी स्वतःहून एक्सपिरियन्स केला आहे. ह्या देवाला सगळं थाई म्हणजे स्ट्रिक्टली पण लागतं आणि पद्धतशीर पण लागतं, हे नक्की महादेवाचा अवतारच म्हणायला जाईल धावजी देव. पण तुम्ही जर तुम्हाला हे रिच्युअल बघायचं असेल ना, तर नक्की अशा गावात जा. कोकण, आमच्याकडे तर आमचं हे गाव कळंबट, दापोली, मधलीवाडीमध्ये आम्ही आहोत. आमच्या गावी अशी साजरी झाली आहे. तर मस्त वाटलं, नक्की या जर असेल. नेक्स्ट टाइमला जेव्हा नेक्स्ट इयरला कधी असेल तर मी नक्की अगोदरपासून डेट आणि सगळं मेन्शन करेन कम्युनिटी पोस्टवरती. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकतात. आणि हा जो आनंदमय सोहळा आहे, याचा आनंदमय एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकतात गाईज. इट्स अ वाव, अमेझिंग. अशा प्रकारे माझ्या पप्पांनी पूजा केली, तर अशी ओटी भरतात, पूजा करतात अँड एक जॉयफुल असा ॲटमॉस्फिअर असतो आणि खूप मजा येते, खरोखर खूप मजा येते. आणि मी नक्कीच दरवर्षी जाण्याचा पूर्णत्व प्रयत्न करीन. सो बोला धावजी महाराज की जय. हर 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 शिव शंभो महादेव भोलेनाथ की जय. काल हर, दुःख हर, दारिद्र्य हर, रोग हर, कष्ट हर, हर 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 महादेव. आता काहीच तमाशा चालू होणार आहे. तमाशा याला म्हणतात, कारण की मी जेव्हा होती ना तिकडे ऍट प्रेझेंट तर सगळेजण तमाशाच म्हणत होते. आणि त्या तमाशामध्ये म्हणजे असं नाही तमाशा तो, इट्स नॉट इन टू अ वल्गर लाईन्स, बट इट्स अ वेअर दे गोंधळ आपण कसं घालतो, गोंधळ कसं आपण घालतो त्याचप्रमाणे अशा इकडे घरोघरी हा पूजा सारखं ते भजन सारखं ते म्हणतात. आणि तुम्ही नक्कीच याचा एक्सपिरियन्स सुद्धा घ्या.
गाईज, हा जो अद्भुत असा अविस्मरणीय एक्सपिरियन्स आहे तो फक्त तुम्हाला माझ्याच चॅनलवरती भेटणार आहे, कारण की कोणी देखील एवढं क्लोजअपमध्ये रिच्युअलपूर्वक आणि पद्धतशीर असा व्हिडिओ नाही काढला असेल, हे मी गॅरंटी तुम्हाला नक्की देऊ शकते. तर प्लीज फॉर धिस थिंग आय जस्ट रिक्वेस्ट यू, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, ठीक आहे. आणि लोकांना शेअर करा ताकी आपले जे मराठी कल्चर्स आहे, रिच्युअल्स आहे ते लोकांपर्यंत पोहोचतील. आणि याचाच आपल्याला गर्व असायला पाहिजे एक मराठी माणूस असल्याचा. तर नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा, जितके जास्त होऊ शकेल तुमच्या मित्रांना शेअर करा. ज्यांना दर्शन घेणं पॉसिबल नव्हतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खासकर असेल धावजींचा आशीर्वाद म्हणून. तर नक्की हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांना दर्शन घेणं इट्स नॉट पॉसिबल, त्यांना गावी नाही यायला जमला, किंवा असे काही म्हातारे असतील ज्यांना देखील गावी यायला नाही जमलं, ते मुंबईला आहेत आणि त्यांना हे दर्शन घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मला वाटतं हा नक्कीच बनला आहे. तर लाईक करा गाईज आणि शेअर करायला नक्की विसरू नका प्लीज. आय एम वेटिंग फॉर दॅट अँड आय लव्ह नवस कसलं काय तर सांग.
सो इकडे गाईज महाप्रसादाची तयारी चालू आहे. महाप्रसाद हा गावच्या लोकांसाठी असतो, गावच्या सगळ्या लोकांसाठी असतो. आणि नैवेद्य जे असतं ना ते फक्त घरी बनतं. शुद्ध शाकाहारी नैवेद्य असतं ते घरी स्वतःच्या घरी बनवावं लागतं. ज्यांच्या घरी शेवटची पालखी असते, ज्यांच्याकडे एक रोक असतो, थांब असतो दुपारचा, तिकडे महाप्रसाद पण असतो आणि नैवेद्य देखील दावजी देवाला जातं. तर असं आहे. नाव काय काकी? अनिता बाबू राजपुरे. काकींच्या हाताची डाळ आहे, भात आहे, भाजी आहे, चवळीची भाजी, वालाची पाया. हो आई, इथे या पाया भाजतायत चिकनच्या तंगड्या. एवढी मोठी झाली ना. भात चमचा सावकाश. या ठिकाणी नॉनव्हेजची तयारी करावी लागते. नाही जर खाई एसटी नाही भेटली तर पूर्वीची मम्मी. चिकन कोणाला व्हेज व नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे इथे चालू आहे. इथे चिकन साफ करण्याचं प्रोग्राम चालू आहे. नाही, 3 मुली आहे. बारकी आता पाठीबरोबर फिरते आणि 2 नंबर घरी आहे, परीक्षा आहे ना तिची. ही मोठी मुलगी. हे आहे गाईज आमचे लाडके शेजारी श्री दत्तात्रय आंबेकर आणि सहपरिवार यांचं घर. इकडे मंडप सजला आहे कारण की इकडे विश्रांती घेणार आहे पालखी दुपारची आणि महाप्रसाद पण आपल्याकडे करायला भेटणार आहे. त्याच्यावर नैवेद्याची तयारी. डाळ बनते ना, डाळ भात भाजी. काय सांगा काकी, थोडं माहिती सांगा ना. नको नाही येईल. धावपळ चालू आहे. धावपळ चालू आहे, धावपळ. तिकडे घे वरती भाजी. हा घेतलं. हो तिथे पण घेतलं. हे नैवेद्यासाठी काय काय देवाला? हे पापड आहे, डाळ भाजी भात, काय लोणचं वगैरे असे गोड शिरा बनवायचा. सगळी लगभग चालू आहे. आता पालखी ते त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ आणि देवाला नैवेद्य. शूट करते तुझं कधी काढते. सो आता ही गाईस पालखी चालली आहे मानकरी देवाकडे, म्हणजे गावातला पाठीराखा असं म्हणतो ना, त्यांच्याकडे आता ही पालखी चालली आहे. तर बघा ना किती असं म्हणजे किती गोष्ट मला नवीन बघायला भेटली, शिकायला देखील भेटली आणि ते तुम्हाला मी सांगते देखील आहे. सो इट्स सो सरप्राइजिंग फॉर ऑल ऑफ अस अँड इट्स टू नाईस टू सी ऑल दिस थिंग्स. म्हणजे लाईफ तर बघायला खूप चांगला एक्सपिरियन्स मी तुम्हाला काही सांगू. इट्स वॉट लाईक स्पीचलेस एक्सपिरियन्स काही.